किती गँग आहे रे अशी रे बा 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 पुरी पिकअप करून आणली ना रे यांनी रे. आज आहे माझा कॉलेजचा शेवटचा दिवस. दुपारून ऑनलाईन पेपर दिला की झालं मग सर्व. दुपारी येऊन पॅकिंग बिकिंग करावी लागेल आणि उद्या निघायचं. शेवटचा दिवस येऊच लागला आज कॉलेजचा. कसं काय 3 वर्ष निघून गेली याद पण नाही. हॉल तिकीट ठेवलं होतं तिथे. हां ना. तर मी काल कटिंग केली गाईस, पण काय ब्लॉग टाकायचा होता पण ध्यान पडून गेले ब्लॉग काढायचा. निघतो आता कॉलेजला. बाय. तर आता वाजलेत 11 आणि माझा पेपर आहे अजून 1 वाजायला पेपर आहे माझा, 1 ते 2 वाजेपर्यंत. वाव फुल मस्त आलं आहे आज कुंडीमध्ये. तोडू का नको? कुंडीचं मस्त दिसतात फुलं, तोडल्यावर राहतात काय. राहू देतो त्याकरता. काय रे झोपा काढतोय इथे? हां ए झाडाला मस्त आंबे आलेत पण लय वरती आहे, हात काय पूर्ण आहेत. तो गाईस आता मी कॉलेजला येऊन लागलो आहे आणि इथे पेपराचं वातावरण चालू आहे. अजून ऑनलाईन पेपर काय चालू झाला नाही. हे पा पोरं काय बसले आणि हे पा पोरं कसे मस्त अभ्यास करून राहिले सर्व. हे बा सर्व अभ्यासचं वातावरण चालू आहे इकडे सर्व. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. मस्त पोरं थोडं टेन्शनमध्ये की पेपरमध्ये मार्क पडतील का नाही, त्यांना लय विचार करताय पोरं. तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवतो माझा फर्स्ट इयरचा क्लासरूम. जेव्हा माझं ॲडमिशन झालं होतं ना तेव्हा मी फर्स्ट इयरपर्यंत याच रूममध्ये होतो. अच्छा. तर पहिले माझा रूम पाहून घ्या. हा आहे माझा रूम आणि हा होता माझा बेंच. याच्यावर मी बसायचो, म्हणजे या जागेवर बसायचो बघा, खिडकीजवळ बसायचो. इथून मस्त हॉटेल ॲपेक्स ते सर्व दिसायचं. हॉटेल ॲपेक्स हे काही मॅडम काही शिकवत राहिलं काही कळत नाही राहिलं का, इथून खाली पाहत बसायचं. तसं आता बेंचवरून ते सर्व नवे येऊन लागलं. फर्स्ट इयरला थोडं जुनं वातावरण होतं पण फर्स्ट इयरसारखे गेले ते दिवस आता फक्त राहतात त्या आठवणी. मित्रांनो हा आहे माझा दोस्त गण्या. हॉस्टेलला आम्ही सोबत राहतो. आम्ही दोन्ही सोबत फ्री फायर खेळतो. जान आहे आपली वाली. हाय ऐसा मत करो मेरी जान. हे गाईस वरतून बिल्डिंगचा व्ह्यू दिसला तर असा दिसतो. इकडे पाणीची टाकी बिकी खालून एवढा इलाका वरतून असं आहे. ए अमोल अमोल भुष्या हाय. ते बघा गाईस त्यांचा पेपर झाला वाटतं, ते वरती येत आहे. अच्छा. पंख्यांची यांची तर लाईट चालू येणार आहे. मग पेपरचं कसं काय चालू नाही? लॉग इन करायला पण का परत? तर पेपर अर्धा निम्मा होता आला होता आणि अचानक लाईट निघून गेली आणि हे अचानक थांबून गेलं सर्व एकदम परेशान होऊन गेलेत की नेमकं काय झालंय, काय अचानक लाईट कसं काय गेली. मी पण केव्हाचा ट्राय करतोय पण काहीच होत नाही. कंट्रोल. तर दोस्तांनो कसा बसा पेपर दिला. आता पेपर झाला आहे. आता बाहेर चाललो आम्ही, थोडं फिरून येतो बाहेर जाऊन. बेकार मिस करून माझा तुला. जेव्हा कॉलेज चालू असायचं तेव्हा कॉलेजला येऊ वाटायचं नाही ना. आज कॉलेजचा शेवटचा दिवस आहे, चाललो तर आज जाऊ वाटत नाही यार. वेगळीच दुविधा आहे भावांनो माझी. तर भूक पण लागून गेली होती. मित्र म्हणत होते काही थंड पास, तर मित्रांना आता रस पाजून देतो, त्यांचा पण आत्मा थंड करून देतो. पिया मजा करा. एक नंबर आता सर. कोण कोण घरी चालला? तू बी चालला मिसाळ? तू पण चालला? तर मित्रांनो आपलं 2 दोस्त चालले हॉस्टेल सोडून. आता परत भेटणार नाही आपल्याला. भेटतील फक्त रिझल्ट घ्यायला येतील तर ठीक, नाही तर आपलं मागे पुढे होऊन जाईन. काय भेटणार नाही ते त्यांचं सामान. काय बोलतो इनको भी लेके जाओ. किती गँग आहे रे अशी रे बा बा बा. बैकलॉग लगे तो फिर से आएगा. सुना सुना हॉस्टेल अभी लागे रे, ये हॉस्टेल अभी सुना लागे रे. तर गाईस आज लय मुलं घरी चालले आहेत. आज पण निम्म हॉस्टेल खाली होऊन जाईन आणि उद्या तर म्हणलं तर पुरं हॉस्टेल खाली होऊन जाईन. सर्व आपापल्या घरी चालले. एक्झाम सर्व ओव्हर झालं. काही मित्र आयुष्यात भेटतील, काही नाही भेटतील आयुष्यात, पण त्यांच्या आठवणी कायम राहून जातील. माझं पण आता आलो कॉलेजून. आता ड्रेस बदलतो आणि त्याच्यानंतर मला पण कपडे धुवायचे, बॅग पॅकिंग बिकिंग करायचं आहे. बाय.